एक महत्त्वाची बातमी, रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। तर TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे। दरम्यान रक्षा खडसेंच्या मुलीच्या या छेडछाड प्रकरणी एक ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे। रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरे याची ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। मात्र TV9 मराठी ऑडिओची पुष्टी करत नाहीये। सगळ्या संदर्भात 6 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि इतरांचा शोध सध्या सुरू आहे। रक्षा खडसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिलेली आहे। जर माझीच मुलगी सुरक्षित नसेल तर इतर मुलींचं काय, असा सवाल त्यांनी पोलिसांना केलेला आहे। हा ताई चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे। थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई त्यांनी, व्हिडिओ काढला त्याला संशय आला। डाऊटफुल असेल तर पोलीस ऐक तू जरा, सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही। हा बोला, तू ऐक जरा। हा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे। ताई आम्ही तसं काही सपोर्ट, बहिणी सारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला। हा ताई बोला, तू ऐकतो का जरा? हा तिथे त्या थोबड्यात लावले पाहिजे ना 2-3। नाही बरोबर आहे, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं। त्याने तसं केलं नाही, ठीक आहे, डाऊटफुल झालं, चेक केलं, तिथं कुठं कोण काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट कसं काय करतो? का तिथे जाऊन बसला तो? 2 वेळा तसं झालं ना। बरोबर। हा मग नाही, पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला। आली ना धिंगाणा करून ठेवल, बरं हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे, ती तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही। थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते, एवढंच बोलला ताई तो। केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे। हा मग तुमची काय आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाहीये। तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते। नाही तसं आम्ही असं काही त्याला हाकललं म्हणजे तिथूनच गेले ताई, आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई। काय तर त्यांचेच लोक होते ना, त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं होते सर्वने। पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही ताई, मी तिथं असं काही सपोर्ट वगैरे पण जरा माणुसकी ठेवा। नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई। आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं, त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करण्यापेक्षा कंप्लेंट केली पाहिजे होती। पडली जर माझ्या मुलीच्या त्यांनी नंतर सांगितलं ते, हे पण हा विषय पण माहिती नव्हता ताई। बोलला नाही, मी नाही बोललो ताई, आणि त्याला विचारा चोपडेला, मी त्याला बोललो नाही। आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय, पहिले तर विषय माहिती नव्हता, आम्ही तिथंच उभे होते खालती, ते सर्व झाल्यानंतर त्यांनी विषय सांगितला। मी पोलीस स्टेशनला खेच, मी सगळ्यांना तुमचे नावं टाकणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। तुम्हाला जर त्या आमदाराकडे जायचं की कोणाकडे, शिंदे साहेबांकडे जायचं, जेव्हा घरच्यांच्या काय चुकीचं केलं नाही, तुझा काय अधिकार त्या पोलिसाला बोलायला? काय बोललो मी काय बोललो त्याला? काय अधिकार आहे तुझा? त्याला हो, काहीच बोलला नाही तिथे, ते फक्त आज मी तिथे नाहीये। चोपडेला विचारा, मी त्याला पियुष हे बघ, तू विसरू नको, तुझ्या माझे उपकार आहे। जर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये ह्या पद्धतवर आला असेल ना, तू तुला सोडणार नाही, लक्षात ठेव तुम्ही। असं काही नाही, आणि हे असं बाबतीत तर मी चुक। हॅलो, कुठे पियुष? हा ताई चौकात होतो। तर रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ही ऑडिओ क्लिप सध्या समोर आलेली आहे आणि याच्यामध्ये रक्षा खडसेंनी त्याला दरडावलेलं आहे। मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।